नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओला घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून अशी नवीन नवीन इत्थंभूत माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. आजच्या व्हिडिओचा विषय हा आहे की IPL 2026 आता नुकतंच सुरू होणार असून त्या संदर्भात आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून एकूण सहभागी 10 संघांची माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत. पहिला व्हिडिओ आपण चेन्नई सुपर किंग्स या खेळाडूंची माहिती, नेमकं संघात कोणते कोणते खेळाडू आहेत, नवीन खेळाडू कोणते कोणते, विदेशी खेळाडू कोणते कोणते, याची इत्थंभूत माहिती आपण दिलेली आहे. आजच्या आपल्या व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की आज आपण मुंबई इंडियन्स या संघाचा पूर्ण स्क्वॉड नेमका कसा आहे, कर्णधार कोण आहे आणि विदेशी खेळाडू कोण आहेत याची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. IPLची रणधुमाळी आता नुकतीच सुरू होणार असून दिनांक 26 मार्चपासून IPLच्या सामन्यांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. त्याच दरम्यान प्रत्येक संघाने कंबर कसली आहे की या वर्षीचं विजेतं हे आपणच पटकावणार. गेल्या वर्षीचं म्हणजे 2025चं विजेतेपद नकळतपणे विराट कोहलीच्या RCBच्या संघाने तब्बल 18 वर्षांनी त्यांचं स्वप्नपूर्ती केली. त्याच अनुषंगाने आता या वर्षीचा सीझन म्हणजेच IPLचा सीझन 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आपापल्या संघांनी आपले संघ सादर केले असताना नेमकं आज आपण मुंबई इंडियन्सचा संघ नेमकं कसा आहे हे आपण जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मुंबई इंडियन्सचा संघ हा खूप ताकदीचा संघ आणि यावर्षीचं विजेतेपद पटकावण्यासाठी सक्षम असा संघ त्यांनी बांधलेला आहे. त्यांच्याकडे फलंदाज म्हणून रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि दानिश मालिवाल हे 3 प्रमुख फलंदाज त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. अष्टपैलू खेळाडूंची त्यांच्याकडे खाण भरपूर आहे. तब्बल 10 अष्टपैलू खेळाडू त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. ते कोणते कोणते आहेत ते आपण आता पाहून घेऊयात. शार्दुल ठाकूर, शेरफन रुदरफोर्ड विदेशी खेळाडू, कॉर्बिन बॉश विदेशी खेळाडू, हार्दिक पांड्या त्यांचा कर्णधार असणार आहे, मिचेल सँटनर, नमन धीर, राज बावा, तिलक वर्मा, विल जॅक्स विदेशी खेळाडू, अथर्व अंकोलेकर अशी 10 अष्टपैलू खेळाडूंची मजबूत फळी त्यांच्याकडे उपलब्ध असणार आहे. वेगवान गोलंदाज कोण असणार आहे त्यांच्याकडे ते आपण आता पाहून घ्या. अश्विनी कुमार, दीपक चहर, जसप्रीत बुमराहसारखा हुकुमी एक्का त्यांच्याकडे उपलब्ध असणार आहे. ट्रेंट बोल्ट आणि मोहम्मद इजहार अशा प्रकारे तब्बल 5 जलदगती गोलंदाज जे आंतरराष्ट्रीय लेवलला प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत. विकेट किपर यष्टीरक्षण कोण करणार आहे ते आपण नंतर जाणून घेऊयात. रॉबिन मिंच, रायन रिकाल्टन विदेशी खेळाडू आणि क्विंटन डिकॉक विदेशी खेळाडू. फिरकी गोलंदाज कोण आहेत ते आपण आता पाहून घेऊयात. मयंक मार्कंडे, AM गयनफर आणि रघु शर्मा असे 3 आंतरराष्ट्रीय दर्जाचे फिरकी गोलंदाज त्यांच्याकडे उपलब्ध असणार आहे. अशा रीतीने आज आपण मुंबईचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या याचा संघ नेमका कसा असणार आहे आणि हार्दिक पांड्याची स्ट्रॅटेजी नेमकी काय असणार आहे ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पण मुंबई इंडियन्सचा संघ देखील या वर्षीच्या IPLमध्ये विजेतेपद पटकावण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावणार आहे. दिवसागणिक स्पर्धेची रोमांचक स्थिती हे वाढणार असून नेमकं यावर्षीचं विजेतेपद कोण पटकावणार हे भाकीत करणं अजून तरी शक्य असणार नाही, कारण तब्बल 10 संघ या लीग स्पर्धेमध्ये सहभागी होणार असून आंतरराष्ट्रीय लेवलमध्ये गाजलेले खेळाडू हे आपल्याला इथे खेळताना पाहायला मिळतील. त्यामुळे नेमकं कोणता संघ जिंकणार आहे, कोणता संघ हारणार आहे हे आता सांगणं चुकीचे ठरेल. त्यामुळे तुम्ही जर क्रीडाप्रेमी असाल आणि तुम्ही IPLची 2026ची वाट बघत असाल तर नेमकी तुम्हाला कोणता संघ आवडतोय आणि तुम्ही कोणत्या संघाला सपोर्ट करताय हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुंबई इंडियन्सचा संघ नेमका कसा आहे, संघाची बांधणी कशी झालेली आहे, फलंदाज कोण आहे, गोलंदाज कोण आहे, विकेट किपर कोण आहे आणि तेज गोलंदाज कोण आहे आणि त्यांचा कर्णधार हार्दिक पांड्या या प्रत्यक्ष मैदानावरती या संघाकडून कशी कामगिरी करून घेतो आणि त्यांचा हुकुमाचा एक्का म्हणजे जसप्रीत बुमराहकडून तो कशी गोलंदाजी करून घेतो. त्याच कारण की IPLच्या सीझननंतर भारताला तब्बल लगोलग आंतरराष्ट्रीय लेवलचे सामने खेळायचे. जर तंदुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला तर हार्दिक पांड्यावरती कोणत्याही प्रकारची इंजुरी होऊ नये याचं
भान हार्दिक पांड्याला आणि त्यांचे संघ व्यवस्थापन तसं मुंबई इंडियन्सच्या संघ मालकांना असायलाच हवं. कारण हार्दिक पांड्या आंतरराष्ट्रीय लेवलला भारताचं प्रतिनिधित्व करणारा अत्यंत महत्त्वाचा हुकुमी एक्का गोलंदाज आहे. त्याला कुठल्याही प्रकारची इंजुरी होणार नाही, त्याच अनुषंगाने त्याला खेळवावं लागेल. त्याप्रमाणे भारताला पुढील सामने तसेच आशिया चषक आहे, अजून ऑलिम्पिकमध्ये खेळायचं आहे, तसंच T20 विश्वचषक आहे, 2027 विश्वचषक आहे. या सर्व गोष्टींची गरज बघता आणि संघाला तिचे योगदान बघता जसप्रीत बुमराह हा भारतीय संघामध्ये असणं फार गरजेचं असतं. हे आपण T20 विश्वचषकाच्या निमित्ताने बघितलेलं होतं. T20 विश्वचषकामध्ये अत्यंत प्रभावी गोलंदाजी त्याने करून फायनलमध्ये तब्बल 4 विकेट्या घेऊन सामनावीरचा पुरस्कार जिंकला होता. त्यामुळे त्याची उपलब्धी किती महत्त्वाची आहे हे भारतीय संघालाच माहिती आहे. तर क्रीडाप्रेमींना देखील त्याची उत्सुकता फार लागून असते की हा नेमका खेळाडू आपल्या भारतीय संघात खेळताना आपल्याला बघायला पाहिजे. त्याचप्रमाणे हार्दिक पांड्या नेमकं फलंदाजीमध्ये गोलंदाजीमध्ये कशी कामगिरी करतो हे देखील मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याला पाहायला क्रीडाप्रेमींना आवडेल. IPL ही अशी लीग आहे की जिथे सर्वसामान्य घरातील खेळाडू देखील चांगली कामगिरी करताना दिसतात, पण एका ठिकाणी आंतरराष्ट्रीय लेवलला चांगले नाव पातळीवर कमावलेले खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसून येत नाही. त्याच कारण की त्यांच्या अपेक्षांचं असलेलं दडपण. त्यामुळे जे खेळाडू नौके असतात त्यांना कुठल्याही प्रकारचं दडपण नसतं आणि ते मनमोकळे आपल्या मैदानावरती खेळत असतात. विदेशी खेळाडूंना हीच एक ऑपॉर्च्युनिटी असते की चांगली कामगिरी करून आपल्या आंतरराष्ट्रीय संघामध्ये आपलं स्थान निर्माण करणं. जसं की वेस्ट इंडिजचे खेळाडू आहेत शेमरन रुदरफोर्ड, जसं की श्रीलंकेचा खेळाडू मतिशा पद्धतीनं हे IPLमध्ये चांगली कामगिरी करून त्यांना त्यांच्या देशाच्या संघाने आंतरराष्ट्रीय लेवलला आपल्या संघात स्थानिक संघात सामावून घेतलं. त्याचप्रमाणे IPLला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त होतं. दरवर्षीचा IPL हा वेगवेगळ्या कारणाने प्रकाश होतात असतो. विदेशी खेळाडू असो किंवा चांगली कामगिरी विदेशी खेळाडू करताना दिसतात, भारतीय खेळाडू चाचपड खेळताना दिसतात. अशा रीतीने प्रत्यक्ष आता मुंबई इंडियन्सचा संघ कसा खेळतो तमाम क्रीडाप्रेमींना आणि क्रीडा चाहत्यांना आणि क्रीडा समीक्षकांना असं आशा लागू नये की यावर्षीचा मुंबई संघ देखील चांगला बांधला गेलेला आहे आणि नक्कीच विजेतेपदाच्या शर्यतीमध्ये हा संघ कायम राहील. आता नेमकं IPL सुरुवात व्हायला आता मोजकेच 7-8 दिवस शिल्लक आहे. बघूया आता पहिल्या सामन्यापासून मुंबईची स्ट्रॅटेजी काय असते, मुंबई संघ कसं खेळतो आणि आपल्या क्रीडाप्रेमींची अपेक्षा हा संघ कसा पूर्ण करतो, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला येणाऱ्या IPLच्या सामन्यामध्येच कळायला मिळेल. त्यामुळे तुम्ही जे क्रिकेटप्रेमी असाल आणि क्रीडाप्रेमी असाल आणि IPLचे संपूर्ण सामने तुम्ही बघणार असाल तर तुम्ही कोणत्या संघाला सहकार्य म्हणजे तुम्ही कोणत्या संघाला सपोर्ट करणार आहे आणि कोणता संघ यावर्षीचा IPL विजेता व्हावा असं तुम्हाला वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आपल्या चॅनलला पहिल्यांदाच आलं असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन IPLच्या संदर्भात ट्रेडिंग व्हिडिओ, नवीन अपडेट, क्रीडाप्रेमींची माहिती, क्रीडापटूंची माहिती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.